नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। ताई, जसे शब्द वाऱ्यासारखे उडून जातात तशीच जीवाभावाची रक्ताची नाती पाखरासारखी लांब डोळे गुष्ट्या निघून जातात। खेड तालुक्यामध्ये काळाच्या चिमटीतून निष्ठून गेलेले क्षण डोळ्याची पापणी लावता होत्याचं नव्हतं झालं आणि कापरात ज्योत हवेत विरली गेली आणि जे नको व्हायला पाहिजे होतं, आज एक खंबीर नेतृत्व, जबरदस्त कर्तृत्व, ज्यांचं उत्तम नेतृत्व होतं, आज जे म्हणजे शिवसेनेचे दाणे वाघ म्हणलं ते वाघ होणार नाही आणि असे आमचे सुरेश भाऊ आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। त्या अनुषंगाने त्यांचे स्वप्न उराशी बाळगून तुम्ही चाकणकरांच्या हितासाठी, मूलभूत गरजा भागवण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणीला सामोरे जाऊन तुम्ही आज एक काय केलेले की प्रेरित झालेला आणि ते धोरण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही म्हणजे आज चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून नगर अध्यक्ष पदावरती निवडणूक लढवतात। त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते? चाकण नगर परिषद 2025-30 ची जी निवडणूक लागली आहे त्यामध्ये मी मनीषा सुरेश भाऊ गोरे नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे। भाऊंनी तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे जसं स्वप्न उराशी बाळगलेलं आहे आणि ते सर्वांनाच माहिती आहे की त्यांची चाकणबद्दल खूप आत्मीयता होती आणि चाकणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांचे खूप प्लॅन तयार होते। त्या दृष्टीने त्यांची चर्चाही झालेली आहे बऱ्याचशा। त्याच गोष्टीने प्रेरित होऊन जसं तुम्ही म्हणालात की आता महिला राखीव ही जागा आल्यामुळे मी या पदासाठी आणि भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या निवडणुकीत उतरलेली आहे। खेड तालुक्यात भगवे वारे आणि उद्धव ठाकरे साहेबांचे शिष्य होते सारे आणि त्याच्यामध्ये प्रमुख होते सुरेश भाऊ गोरे आणि त्या अनुषंगाने आज चाकण नगर परिषदेमध्ये भगवे वारे शिंदे साहेबांचे शिष्य सारे आणि गोरे कुटुंबीय किंवा त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्याच विचारसरणीनुसार आणि त्यांच्या तालमीत तयार झालेलं असल्यामुळे त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत। त्यांचा वसा आणि वारसा घेऊन चाकणकरांची सेवा करणं याच हेतूने आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। त्या अनुषंगाने चाकणकरांसाठी ज्या सध्या मुख्य समस्या आहेत की वाहतूक कोंडी असेल किंवा शुद्ध स्वच्छ पाणी, नियमित पाण्याची सुविधा असेल किंवा चाकणमधील रस्ते असतील, महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न असेल, त्याशिवाय भुयारी गटार वगैरे जे बारीक सारीक प्रश्न आहेत आणि पहिलं जे चाकण होतं त्यापेक्षा आता चाकण झपाट्यानं वाढलेलं आहे। बाहेरील कामगार वर्ग चाकणमध्ये भरपूर आलेला आहे, त्यामुळे रोजच्या ज्या दैनंदिन समस्यांसाठी चाकणकरांना सामोरं जावं लागत आहे त्या सर्वांवर लक्षणीय काम करायचं आहे। या हेतूने आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि आमचं तोच तरुण वर्गाला मी या निमित्ताने असं आवाहन करेन की आपण चाकणचे नागरिक असताना आपली चाकण नगरी जास्तीत जास्त सुरक्षित कशी राहील। वाढत्या गुन्हेगारीमुळे मी हा मुद्दा मांडू इच्छिते की तरुणांनी चांगल्या कामासाठी प्रेरित व्हावं। जसं सुरेश भाऊ गोरेंचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या विचारांचा वसा घेऊन ते पुढे चालले आणि तोच वसा आणि वारसा आमचे नितीन भाऊ गोरे हेही पुढे चालवित आहेत। तर तुम्हाला चांगलं कामही समाजात करून एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण होऊ शकतो। त्यासाठी चाकण मधल्या तरुणांना मी हेच आवाहन करेल की आपल्या शहराची, आपल्या नगरीची काळजी घ्यावी। एक आशिया खंडातील उद्योग नगरी म्हणून आपण नावारूपास येत असताना इतरही संस्कारांनी आणि वागणुकीने म्हणा, आचरणाने म्हणा, तिथेही आपला नावलौकिक व्हावा यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहावं। चाकण नगरीमध्ये असणाऱ्या महिला भगिनींचा आधार होऊन तरुणांनी राहावं आणि हे तिन्ही पण कारण ज्यांच्या शब्दामध्ये वज्राचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या विचारात एक लव्याचा ध्यास आहे, ज्यांच्या नसानसात सामाजिक कार्याचा जोश आहे, असे हे गोरे कुटुंबीय आजला चाकणकरांसाठी त्यांच्या खेड तालुक्यासाठी प्रेरित झालेले आहेत आणि तुम्ही उद्या नगर परिषदेमध्ये आलेल्या या चाकणकर वासियांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उद्या निवडून आल्याच्या नंतर पहिलं पाऊल तुमचं काय असणार आहे? चाकणकरांनी निवडून दिल्यानंतर सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभारी असणार आहे आणि त्याबरोबर ज्या समस्या आम्ही जे म्हणतोय की पाणी पुरवठा ही सर्वात मोठी चाकणमधली जी समस्या आहे, जिचं काम आता अंतिम टप्प्यात सुरेश भाऊ गोरे आणि आपले एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या माध्यमाने जे काम सुरू आहे ते अंतिम टप्प्यात आहे। तर ते लवकरच निवडणूक झाल्यानंतर पहिले जे होईल ते पाण्याचंच काम होईल की नागरिकांना स्वच्छ पाणी आणि नियमित पाणी मिळेल। ताई साहेब, अभिनंदन।
कारण तुम्ही पहिलं पाण्याचं सांगितलेलं की आल्याच्या नंतर पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. आणि प्रथम मी पहिला पाण्याचा आरोग्य पाणी याच्या मार्गस्थ करून ते काम मी मागे लावे. ताई यश कधी दुरणार राहावे, कीर्तीला असा आकार यावा आणि तुमचं पाऊल क्षितिजाकडे असत म्हणजे पुढे पुढे जावं. कारण गगनाला गोसन घालण्याची ताकद आहे तुमच्या पंखामध्ये आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना आहे या मायबाप मतदार राजांच्या मनामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.